नमस्कार मित्रांनो, या ऑटो स्पेअर चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. जर तुम्ही बाईक स्पेअर पार्टचा बिझनेस सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण इथे तुम्हाला फक्त आम्ही माहिती देणार नाही, तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत कम्प्लीट प्रोसेस क्लिअर करणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो आपल्या मनात एक प्रश्न असतो की आम्ही बिझनेस सुरू केला की तो चालेल किंवा नाही, तो तुमच्या मनातला प्रश्न क्लिअर एकदम होणार आहे. सर्वात आधी एक गोष्ट समजावून घ्या, बाईक स्पेअर पार्ट्स बिझनेस असा आहे की इथे फक्त तुम्हाला दुकान टाकून काम होत नाही, तर त्यासाठी लागतं योग्य प्लॅनिंग, योग्य माल आणि योग्य सिस्टम. असं असणं खूप गरजेचं असतं. आणि जिथे लोक चूक करतात ना, तिथेच आपली सिस्टम काम करते. ह्या बिझनेससाठी बघा, 3 गोष्टी बेसिक लागतात. एक म्हणजे तुम्हाला या बिझनेसमध्ये आवड पाहिजे. दुसरं म्हणजे तुमच्या या बिझनेसमध्ये तुम्ही किती पैसे इन्व्हेस्टमेंट करणार आहात त्याचं बजेट एक निश्चित केलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे लोकेशन. लोकेशन आपल्याला एक प्राईम लोकेशन पाहिजे असतं, जेणेकरून आपला धंदा किंवा आपण जो टाकणारा व्यवसाय आहे हा व्यवस्थितरित्या तिथल्या लोकांना दिसेल आणि आपला धंदा व्यवस्थित रन होईल. आता आपल्या व्यवसायासाठी जी जागा पाहिजे असते ना, ती आपल्याला काही मोठी जागा पाहिजे असं काय नसतं. छोटा 10 बाय 10चा गाळा पाहिजे, फक्त ग्राउंड फ्लोअरला पाहिजे. हे एक लक्षात ठेवा. मार्केटमध्ये नसला तरी चालेल, पण अशा ठिकाणी पाहिजे जिथून तो गाळा आपल्या लोकांना येता जाताना दिसला पाहिजे. बस एवढंच एक पाहिजे. आता बिझनेस सुरू करायचं म्हणजे लोक मोठी मिस्टेक काय करतात बघा. कारण तुम्हाला आयडिया नसते की स्पेअर पार्ट होलसेलमध्ये कुठून घ्यायचे. तुमच्या डोक्यात एकच येणार, मुंबई, पुणे, कोल्हापूर म्हणजे ज्या मेगा सिटीज आहेत तिथनं तुम्ही होलसेल परचेस करणार. पण इथेच तुमची खरी चूक होते. कारण ज्या ठिकाणी तुम्ही स्पेअर पार्ट परचेस करायला जाता ना, तर त्या ठिकाणी तुमच्या आजूबाजूचे लोक जे स्पेअर पार्ट वाले असतात, गॅरेजवाले असतात, ती लोक सुद्धा तिथूनच परचेस करत असतात. त्यामुळे तिथे जो रेट काय मिळतोय ना, त्या लोकांना सुद्धा माहित असतो. त्याच्यामुळे तुमच्याकडे जो माल आलाय तो तुम्ही त्यांना जास्त डिस्काउंटने विकू शकत नाही. आणि जर तुम्ही डिस्काउंट कमी दिलात तर त्यांना समजतं की हाच माल आपल्याला चांगल्या डिस्काउंटमध्ये पुण्यात, मुंबईत किंवा कोल्हापूरमध्ये मिळतोय, तर आपण स्वतः तिकडनंच परचेस करूया. आणि इथेच आमची खरी सिस्टम बदलते. एअर ऑटो स्पेअर अप आहे ना, तुम्हाला डायरेक्ट फॅक्टरी रेटमध्ये स्पेअर पार्ट देतो. म्हणजे आपले जे परचेस असते ना, ती डायरेक्ट मॅन्युफॅक्चरिंग कडून असते. त्याच्यामुळे जो मधली सायकल आहे, समजा होलसेलर, डिस्ट्रीब्युटर, सेल्समन ह्या ज्या गोष्टींमध्ये येतात ना, ही चेन पूर्ण ब्रेक करून डायरेक्ट स्पेअर पार्ट आम्ही तुम्हाला देतो. आणि डायरेक्ट फॅक्टरी रेटमध्ये तुम्हाला स्पेअर पार्ट भेटल्या कारणाने आहे ना, तुम्ही समोर आता डिस्काउंट चांगला देऊ शकता. म्हणजे जे मगाशी सांगितल्याप्रमाणे जे तुमच्या आजूबाजूला गॅरेजवाले आहेत त्यांना तुम्ही चांगला डिस्काउंट देऊ शकता. जो त्या लोकांना कोल्हापूरमध्ये मिळत होता, मुंबईमध्ये मिळत होता, पुण्यामध्ये मिळत होता, तो डिस्काउंट तुम्ही त्यांना देऊ शकता. फरक लक्षात आला? कारण तुम्ही स्पेअर पार्ट घेतलात डायरेक्ट फॅक्टरीमधून. हा एक मोठा फरक असतो जो आपण नेहमी चुकी करतो व्यवसाय करताना. आता मगाशी तुम्हाला सांगितलं होतं, पहिलं हा व्यवसाय करताना तुम्हाला आवड असणे गरजेचे आहे. आवड का म्हणून म्हटलं? कारण आवड नसेल तर तुम्ही हा व्यवसाय करू शकत नाही. कारण तुम्हाला इथे डायरेक्ट कस्टमर फेस करावं लागतं, त्याच्याशी बोलायला लागतं. गॅरेजवाले लोक येत असतात, मेकॅनिकल येतात, त्यांच्याशी तुम्हाला बोलावं लागतं. आणि जर तुमच्या बोलण्यामध्ये गोडवा नसेल ना, तर तुम्ही हा व्यवसाय नाही करू शकत. त्याच्यामुळे तुम्हाला जर आवड असेल तरच तुम्ही हा व्यवसाय करू शकता, तरच तुमचं बोलणं एकदम व्यवस्थित असू शकतं. कारण कस्टमरशी तुम्ही जोपर्यंत व्यवस्थित बोलत नाही तोपर्यंत तुमचा हा धंदा अजिबात रन होणार नाही. आता तिसरं आणि मुख्य कारण जे तुम्हाला सांगितलं की बजेट. आता बजेट बघा, बजेट जर तुमचा व्यवस्थित असेल तर तुम्ही ह्या धंद्यामध्ये व्यवस्थित अगदी प्लॅनिंग करून तुम्ही धंद्यामध्ये उतरू शकता. पण असं एक लक्षात घ्या की असं की नाही की तुमच्याकडे एवढेच पैसे पाहिजेत. तुमच्याकडे 30,000 रुपये जरी असले ना, तरी आमच्या मार्फत आमच्याकडे प्लॅनिंग आहे की तुम्ही 30,000पासून पण व्यवसाय सुरू करू शकता. कसा, कोणता, यासाठी आमच्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून तुम्ही आम्हाला विचारू शकता. तुम्हाला सगळी माहिती त्याच्यावरती पाठवली जाते. पण आता आपण फ्रँचायझी बद्दल बोलतोय, तर फ्रँचायझीला कमीत कमी तुमच्याकडे आहे ना, मिनी फ्रँचायझी घ्यायची म्हटलं तर 3.5 लाखाचं बजेट पाहिजे. आता मिनी फ्रँचायझीमध्ये येतं काय, 3.5 लाखामध्ये तुम्हाला काय मिळणार? 3.5 ते 3.5 लाखामध्ये तुम्हाला सगळे स्पेअर पार्ट देतो आम्ही. हिरो, होंडा, बजाज, टीव्हीएस ह्या ज्या रनिंग गाड्या आहेत ना, त्यांचे सगळे फास्ट मुव्हिंग पार्ट तुम्हाला या 3.5 लाखामध्ये मिळतात. आणि मेन महत्वाचं कारण म्हणजे आम्ही कोणतीही फ्रँचायझी फी घेत नाही. तुम्हाला जे मार्गदर्शन वगैरे सगळं असतं हे लाईफ टाईम फ्री असतं. आता ह्याचं पुढची फ्रँचायझी येते स्मार्ट फ्रँचायझी. ह्याच्यामध्ये साधारण तुमचं बजेट लागतं 5.5 लाखाचं. आता 5.5 लाखाच्या बजेटमध्ये काय येतं? ह्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण कॉम्प्युटरचा सेटअप दिला जातो, प्रिंटर दिला जातो, तुमच्याकडे सॉफ्टवेअर दिला जातो, ऑफिस चेअर, काउंटर, स्पेअर पार्टच्या रॅक, सीसीटीव्ही कॅमेरा, एक संपूर्ण टूल किट आणि वर्कशॉपचा एक रॅम्प.
जर तुम्हाला पाहिजे असेल तर हा ऑप्शनल आहे. जर पाहिजे असेल तर आपण त्याच्यामध्ये हा वर्कशॉपचा एक रॅम्प सुद्धा आम्ही देतो. ह्या गोष्टी तुम्हाला स्मार्ट फ्रँचायझीमध्ये मिळतात 5.5 लाखामध्ये. आणि अर्थात 3-3.5 लाखाचे स्पेअर पार्ट याच्यामध्ये येतात. आणि हे सुद्धा फास्ट मुव्हिंग आयटमच असतात, जेणेकरून आपला स्टॉक अडकू नये दुकानात, फास्टमध्ये सेल व्हावे. अशाच प्रकारे आम्ही तुम्हाला सुरुवातीला फास्ट मुव्हिंग स्पेअर पार्टच देतो. डेड स्टॉक होईल असा कोणताही पार्ट आम्ही सुरुवातीला तुम्हाला देत नाही. आता मगाशी मी तुम्हाला एक वर्कशॉपचा रॅम्प म्हटलं, तर रॅम्पचा फायदा काय होतो माहितीये काय? जर आपण वर्कशॉपचा रॅम्प आपल्या दुकानासमोर लावला, आपण त्याच्यासाठी एक मेकॅनिकल हायर केला, तर तुम्ही आहे ना, तुमच्याकडनं स्पेअर पार्ट घेताना जेव्हा कस्टमर येतो, तो कस्टमर बघतो की समोर रॅम्प लावलेला आहे, इथं मेकॅनिकल पण आहे. तो पार्ट घेतो, तिथल्या तिथे गाडीला आपल्या फिटिंग करायला लावतो. गाडीला त्याला फिटिंग होते, पार्ट तुमच्याकडनं घेतलेला असतो, तो डिस्काउंटमध्ये त्याला मिळतो, त्याचा टाइम वाचतो. आणि हाच माणूस, हाच कस्टमर बाहेर 4 लोकांना जाऊन सांगतो की इथे जा, इथे तुम्हाला स्पेअर पार्टला डिस्काउंट मिळतो, ह्यांच्याकडे स्पेअर पार्टला वॉरंटी मिळते, आणि तिथल्या तिथे लगेच पार्ट फिटिंग करून मिळतो. एवढं जर तुम्ही केलात ना, तर तुमचा बिझनेस कधीच बंद पडणार नाही. आपल्या फ्रँचायझीचे एक 2च नियम आहेत. जर तुम्ही आमच्याबरोबर काम करण्यात इंटरेस्टेड असाल तर आमचे फक्त 2च नियम आहेत. पहिला नियम म्हणजे कोणताही आपल्या दुकानातला स्पेअर पार्ट MRP रेटमध्ये विकायचा नाही. तो प्रत्येक कस्टमरला, प्रत्येक मेकॅनिकलला डिस्काउंट देऊनच विकायचा असतो. दुसरा नियम म्हणजे तुम्ही कोणतेही बाहेरून स्पेअर पार्ट परचेस करायचे नाहीत. हा, अर्थात आता तुमच्याकडे एखादी गाडी कामाला आले, आपल्या स्टॉकमध्ये तो एक पार्ट नाहीये, त्यामुळे गाडीचं तुमचं काम खोळंबलेलं आहे, अशा टायमाला तुम्ही बाहेरून आणून तो एक पार्ट त्या गाडीला लावून तुम्ही त्याला सर्व्हिस देऊ शकता. पण नेक्स्ट डे तुमच्याकडे तो पार्ट तुमच्या ऑर्डर बुकला गेला पाहिजे, आणि नेक्स्ट ऑर्डरमध्ये तो तुमच्या स्टॉकमध्ये आला पाहिजे. एवढं तुम्ही फक्त करावं लागतं. नाही तर तोच पार्ट तुम्ही बाहेरून आणून स्टॉकमध्ये ठेवाल तर हे अजिबात जमत नाही. आता ही फ्रँचायझी घेण्याची जी प्रोसेस आहे ती तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. ज्या दिवशी माझी ऍडव्हर्टाईज बघून तुमचा व्हॉट्सअपवर मला मेसेज आलेला असतो, त्यानंतर मी तुम्हाला हे व्हिडिओ पाठवून माहिती दिलेली असते. माहिती दिल्यानंतर ज्यांना कोणाला इंटरेस्ट आहे ती लोक परत माझ्याशी मी संपर्क करतात की आम्हाला तुमच्याशी फोनवरती बोलायचंय. मग अशा लोकांना आमच्याकडनं त्यांच्या वेळेनुसार किंवा आमच्या वेळेनुसार फोन केला जातो. फोनवरती त्यांच्या जेवढ्या मला शंका असतात त्या शंका सगळ्या क्लिअर केल्या जातात. आणि त्यातून जर समोरच्या पार्टीला फ्रँचायझी घेण्यात इंटरेस्ट असेल किंवा पुढची स्टेप त्यांना करायची असेल तर आम्ही त्यांना पुढची स्टेप सांगतो. ते अशा प्रकारे असते की पहिला आम्ही त्यांना सांगतो की तुमच्याकडे दुकान गाळा अवेलेबल आहे का? जर असेल तर त्या गाळ्याचे आम्हाला फोटो पाठवा. व्हॉट्सअपवर त्यांचे आम्ही फोटो मागवून घेतो. त्याच्यानंतर दुसरं सांगतो, आजूबाजूच्या एरियाचे आम्हाला 1.5 ते 2 मिनिटाचा व्हिडिओ बनवून पाठवा, जेणेकरून आम्हाला तिथलं लोकेशन समजतं किंवा त्या मार्केटमध्ये गाळा आहे का, मार्केटच्या बाहेर आहे, आजूबाजूला काय आहे, कशी परिस्थिती आहे, हे थोडक्यात आपल्याला त्या 1-1.5-2 मिनिटाच्या व्हिडिओवरनं लोकेशन तरी समजलं जातं. त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला विचारतो की बाबा तुम्हाला आता या धंद्यामध्ये पुढे जायचं आहे, उतरायचं आहे, फ्रँचायझी घेऊन काम करायचं आहे, तर तुम्ही पेमेंटचं कसं करणार आहात? कारण मेन विषय राहतो पेमेंटवरती. तुम्ही लोन करून हा व्यवसाय करणार आहात का तुमचं पेमेंट तयार आहे? जर तुम्ही सांगितलात की आमचं लोन होणार आहे, मग आपण लोन होईपर्यंत शांत बसतो. ज्या दिवशी तुमचं लोन होईल तेव्हा तुम्ही माझ्याशी परत संपर्क करून आपली पुढची स्टेज पूर्ण करू शकता. पण ज्या लोकांचं पेमेंट तयार असतो त्या लोकांना आम्ही विचारतो की तुमचं जर पेमेंट तयार असेल, आपल्या मीटिंगची एक वेळ ठरवा. एकतर तुम्ही आमच्या ऑफिसला येऊ शकता, तर तुम्हाला येणं शक्य नसेल तर आम्ही त्या तुमच्या साईटवरती येतो, जिथे तुमचा गाळा असेल, घेतलेलं लोकेशन असेल त्या ठिकाणी. कारण कोणतीही फ्रँचायझी देण्याआधी आम्ही साईटवर आल्याशिवाय फायनल करत नाही. साईटवर येणं आपलं जेव्हा ठरतं तेव्हा आपण एक डेट ठरवतो, दोघांच्या संगनमताने आपण एक डेट ठरवून घेतो की ह्या दिवशी आम्हाला यायला जमतंय, तुम्ही पण त्या दिवशी फ्री असाल, आम्ही पण त्या दिवशी फ्री असेल, अशी एक डेट आपण ठरवलेली असते. मग त्या डेटला आम्ही तुमच्याकडे येतो. आल्यानंतर लोकेशनला डायरेक्ट जातो. आपण लोकेशन बघतो, तिथे बसून आपण आजूबाजूचे एरियाचा सर्वे करतो की तुमच्या आजूबाजूला किती गॅरेज आहेत, स्पेअर पार्टचं दुकान किती किलोमीटर पर्यंत नाही आहे किंवा किती किलोमीटरच्या आत किती स्पेअर पार्टचे दुकानं आहेत, तुमच्या एरियामध्ये गाड्या कोणत्या कंपनीच्या जास्त आहेत, हिरोच्या जास्त आहेत, होंडाच्या जास्त आहेत, बजाजच्या जास्त आहेत, TVS किंवा बाईक जास्त आहेत का स्कूटर जास्त आहेत, हे थोडक्यात बघितलं जातं. आता हे बघितल्यानंतर आहे ना, आपली आणखीन एक आमने-सामने बसून एक मीटिंग होते. त्यामध्ये सुद्धा तुमच्या काय मनात शंका असतील त्या परत आपण समोरासमोर बसून क्लिअर करतो. आणि ह्या सगळ्या शंका, सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्यानंतर तिथे आम्हाला तुम्ही ऑनलाईन तुमचं पेमेंट ट्रान्सफर करावं लागतं. आता बघा, पेमेंट ट्रान्सफर जे तुम्ही करता ते कुठल्याही कोणाच्या प्रायव्हेट अकाउंटवर करत नाही किंवा पर्सनल अकाउंटवर करत नाही. आपण ज्या
आपल्या नावाने काम करतो, म्हणजे AR ऑटो स्पेअर ची आपली फर्म आहे, त्याच नावाच्या अकाउंटवर, करंट अकाउंटवर आपण पेमेंट घेतो. पण तिथे आल्यानंतर, फायनल झाल्यानंतर आम्हाला पेमेंट लागतंच. जर तुमचं पेमेंट तयार नसेल तर प्लीज आम्हाला बोलवू नका. कारण खूप सारे लोक अगोदर आम्ही फिरलेलो आहे, तिथे येऊन बोलवतात, सगळं लोकेशन वगैरे फायनल करतात आणि नंतर सांगतात की आता आमचं पेमेंट नाही, 8 दिवसांनी होईल, 15 दिवसांनी होईल. तर असं असेल तर आम्हाला येण्याआधीच क्लिअर कट सांगा, आपण 8 ते 15 दिवसांनी नंतर भेटू शकतो. पण तिथे आल्यावर 100% आम्हाला पेमेंट लागतंच. मग ज्या दिवशी तुमचं पेमेंट होतं ना, तिथूनच आपल्या कामाला सुरुवात होते. आपण काय करतो, पेमेंट घेतल्यानंतर 15 दिवसाच्या आतमध्ये तुमचं शॉप सुरू करण्यासाठी प्रयत्न करतो. आता काय असतं, स्पेअर पार्ट आपल्या येतं दिल्लीवरून डायरेक्ट मॅन्युफॅक्चरिंग करून, याला 8 ते 10 दिवस लागतात. त्या 8 ते 10 दिवसात तुमचं शॉपचं काम सगळं पूर्ण होतं. म्हणजे इंटेरियर काही तुम्हाला जर करायचं असतं ना, ते सगळं काम आहे ना आपण या 8 ते 10 दिवसामध्ये तुमच्याकडनं पूर्ण करून घेतो. आम्ही तुम्हाला सांगत असतो की असं असं करा, तुम्हाला डिझाईन बनवून देतो, बोर्ड कसा पाहिजे, रॅक कशा ठेवायच्या, स्वस्तामध्ये रॅक कशा बनवायच्या. जर तुम्ही स्वतःहून बनवत असाल तर आम्ही हे सगळे सल्ला तुम्हाला अगोदर देतो. स्वतःच्या मनाने आहे, तुम्ही जेव्हा चेंजेस करताना तर तुमचा खर्च जास्त होऊ शकतो. म्हणून तुम्ही कोणतेही काम आतमध्ये दुकानामधलं काम सुरू करताना पहिला आम्हाला एकदा विचारलात ना, तर आम्ही तुम्हाला चांगलं गाईड करून तुमचे पैसे वाचवू शकतो. आता लोकांच्या मनात प्रश्न येतो की आम्ही तुमची फ्रँचायझी घेऊन काम का करावं, आम्हाला त्याचा फायदा काय. तर पहिला मोठा फायदा म्हणजे तुमच्याकडनं आम्ही 1 रुपया फ्रँचायझी चार्जेस घेत नाही. त्याच्या बदल्यात तुम्हाला काय मिळतं, लाईफ टाईम सपोर्ट मिळतो. तुम्हाला फॅक्टरी रेटमध्ये स्पेअर पार्ट मिळतात. नुसते फॅक्टरी रेटमध्ये स्पेअर पार्ट मिळत नाहीत, तर प्रत्येक स्पेअर पार्टला वॉरंटी सुद्धा मिळते. आजच्या डेटला स्पेअर पार्टला वॉरंटी मार्केटमध्ये देणारे खूप कमी आहेत, पण आपल्याकडे प्रत्येक स्पेअर पार्टला तुम्हाला वॉरंटी मिळते. हा त्याच्यातला मोठा फायदा आहे. हे झाले 2 फायदे. तिसरा मोठा फायदा म्हणजे तुम्हाला स्पेअर पार्ट देणारे खूप मिळतील, पण तुम्हाला धंदा कसा चालवायचा, मार्केटिंग कसं करायचं, सोशल मीडियावरती ऍडव्हर्टायझिंग कशा करायच्या, ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या गोष्टी तुम्हाला कोण सांगणार नाही. तर ह्या आम्ही तुमच्याकडनं करून घेतो, आम्ही स्वतः करतो. तुम्हाला व्हिडिओ पोस्ट तयार करून देतो. तुम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल शिकायला तर ते आम्ही तुम्हाला सुद्धा शिकवतो. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, फ्री ऑफ कॉस्ट मध्ये होत असतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही नवीन शॉप सुरू करता तेव्हा पहिले 3 महिने कंपल्सरी फेसबुकवर तुमची पेड ऍड जाणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही वेगळा एक बजेट 10 ते 15 हजाराचा ठेवला पाहिजे. ते कसे खर्च करायचे, काय करायचे ते तुमचं तुम्हीच करायचे. फक्त तुम्हाला आम्ही गाईड करून देणार आहे की काय करायचं ते. त्याच्यामुळे तुमचा धंदा आहे ना, पहिल्या दिवसापासून रन होतो. तुमच्या अख्ख्या पंचक्रोशीत समजतं की इथे स्पेअर पार्टचं दुकान झालेलं आहे म्हणून. आता आणखीन एक आमच्या फ्रँचायझी मार्फत तुमचा फायदा सांगतो, की ज्या दिवशी तुम्ही आमच्याकडनं फ्रँचायझी घेता, ज्या दिवशी तुमचा ओपनिंग असतो, त्या ओपनिंग डेला कंपनीकडनं एक तुम्हाला ऑफर मिळते. ती ऑफर अशी असते की तुम्हाला पहिल्या 40 ग्राहकांना इंजिन ऑइल जे असतं 400 रुपयाचा प्लस, तुम्हाला माहिती आहे MRP इंजिन ऑइलची काय असते, ते इंजिन ऑइल पहिल्या 40 ग्राहकांना ना कंपनी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये देते. म्हणजे तुमच्याकडनंही पैसा घ्यायचा नाही आणि तुम्ही कस्टमरकडनंही पैसा घ्यायचा नाही. हा तुम्हाला त्याचा एक जास्त बेनिफिट होतो. तुमचे ओपनिंग डेची, उद्घाटनची जेव्हा तुम्ही ऍडव्हर्टायझिंग करताना त्याच्यामध्ये हे नमूद करायला लागतं. आणि हे जेव्हा लोक बघतात ना, तेव्हा ऑइल कोणाला जरी बदलायचं नसेल ना, तरी तो तुमच्या दुकानात येऊन फ्रीमध्ये ऑइल बदलून जातो. भले तो आपल्याकडनं फ्रीमध्ये ऑइल बदलून जाऊ दे, पण तो ऑइल बदलताना ऑइल फिल्टर घेईल, एअर फिल्टर घेईल, केबल घेईल, प्लग घेईल, काहीतरी त्याच्या बदली तुमच्याकडनं घेतो. त्याला डिस्काउंट समजतो, त्याला तुमच्या दुकानात काय काय आहे ते समजतं, तुम्ही वॉरंटी स्पेअर पार्टला देता हे त्याच्या लक्षात येतं. ह्या गोष्टी जेव्हा त्याच्या लक्षात येत राहतात ना, तेव्हा तो तुमच्याकडे कस्टमर फिक्स बनून येतो. नेक्स्ट टाइमला त्याला कुठली ऑफरची गरज नसते. पण एक लक्षात घ्या, आपल्या फ्रँचायझीमध्ये कंटिन्यू ऑफर ह्या चालूच असतात. प्रत्येक सणाला, प्रत्येक दिवशी काही ना काय आपल्याकडे डिस्काउंट ह्या चालूच असतो. आता हा डिस्काउंट मिळतो म्हणजे तुमच्या खिशातनं जातो का, तर नाही. तुम्हाला कंपनी तेवढा डिस्काउंट समोरून देत असते, म्हणून तो तुम्हाला तेवढा डिस्काउंट मिळत असतो. आता तुम्ही म्हणा याच्यामध्ये आपल्याला प्रॉफिट किती असतं, कोणत्या प्रकारचे स्पेअर पार्ट असतात. तर बघा, स्पेअर पार्ट सगळ्या प्रकारचे आपल्याकडे मिळतात. तुम्हाला जेन्युइन पाहिजे जेन्युइन मिळतील, वेंडर पाहिजे वेंडर मिळतील, अदर ब्रँड पाहिजे अदर ब्रँड मिळतील. पण मी क्लिअर कट सगळं सांगतो, जेन्युइन पण ठेवायचे, अदर ब्रँड पण ठेवायचे आणि वेंडर पण ठेवायचे. सगळ्या प्रकारचे जर तुमच्याकडे स्पेअर पार्ट असतील तरच तुम्ही या धंद्यामध्ये तग धरू शकता. 100% जेन्युइन वर तुम्ही 2 टाइम जेवून पोट भराल, पण आयुष्यभर काम केलं तरी पैसे कमवू शकत नाही, हे एक लक्षात ठेवा. आता ह्या मी तुम्हाला सांगितल्या की तुम्हाला फ्रँचायझी घेतल्यानंतर काय काय फायदे होतात ते. आता तुम्हाला मी बिझनेस ग्रो करण्याच्या काही टिप्स देतो. ह्या गोष्टी केल्यानंतर की तुमच्या बिझनेसला एक चांगली चालना भेटते. पहिली गोष्ट म्हणजे रोजच्या रोज फेसबुकवरती आपली पोस्ट झाली पाहिजे.
आता फेसबुकच्या वरती पोस्ट व्हायची म्हणजे आपल्या प्रोफाईलला पोस्ट व्हायला पाहिजे का स्वतःच्या नावाने असते त्या? नाही. आपल्या जे दुकानाचं नाव आहे त्या दुकानाचं एक पेज बनलं पाहिजे आपल्या फेसबुकमध्ये, आणि त्या पेजवरूनच तुम्ही दररोज एक पोस्ट करायची. आपल्या आजूबाजूचे ग्रुप असतात, लोकल ग्रुप असतात फेसबुकला, ते जॉईन व्हायचं. ह्या गोष्टी आम्ही तुमच्याकडनं ठराविक अंतराने करून घेतच असतो. प्रत्येक आलेला कस्टमर त्याचं नाव आणि त्याचा व्हॉट्सअप नंबर आपल्याकडे सेव्ह करून ठेवायचं, जेणेकरून जेव्हा आपल्याकडे ऑफर येतात ना तेव्हा सगळ्यांना, ह्या लोकांना आपल्याला मेसेज करायला सोपं जातं आणि त्या लोकांना सुद्धा आपल्या दुकानाच्या ऑफर समजत असतात. इरिटेट करणारे मेसेज टाकायचे नाही, गुड मॉर्निंग, गुड नाईट, हे असं काही करायचं नाही. जे आपल्या उपयोगाचं आहे, जे त्यांच्या उपयोगाचं आहे, जे आपल्या गाडीच्या सर्व्हिसचा त्यांच्या उपयोगाचं आहे, जे स्पेअर पार्टच्या उपयोगाचं आहे, ज्या कंपनीच्या ऑफर्स असतील ना त्याच त्यांना सांगायच्या. त्यांची ऑइल डेट कधी चेंज केलेला आहे ते आपल्याकडे नमूद पाहिजे. पुढची ऑइल डेट त्यांची चेंज करण्याची जेव्हा वेळ येईल त्यांना तुम्ही 2 दिवस आधी त्यांना तुम्ही रिमाइंडर केलं पाहिजे. आता ह्या गोष्टी आहेत ना, कशा रिमाइंडर करायच्या, कसं लक्षात ठेवायचं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जेव्हा तुम्ही आम्ही फ्रँचायझी घेता ना आमची, तेव्हा आम्ही क्लिअर कट तुम्हाला सांगत असतो. व्हिडिओमध्ये जर सगळं डिटेल्स सांगत बसले ना तर व्हिडिओ खूप मोठा होतो आणि लोक मग पूर्ण व्हिडिओ बघत नाहीत. आता हितपर्यंत जे लोक बघतायत ना, हा जो व्हिडिओ ज्यांनी बघितलाय त्यांना खरोखरच या धंदा करण्यामध्ये इंटरेस्ट आहे, अशीच लोकांनी इथपर्यंत व्हिडिओ पाहिलेला आहे. आता ह्या ज्या मी तुम्हाला बारीक बारीक टिप्स सांगितल्या आहेत ना, ह्या जर तुम्ही अंमलात आणल्यात आपल्या धंद्यामध्ये, तर तुमचा धंदा बंद करायला कितीही कोणी प्रयत्न करू दे, काही करू दे, अजिबात तुमचा धंदा बंद होऊ शकत नाही. आणि लक्षात घ्या, शेजारच्या दुकानात काय चाललंय, त्याच्या बाजूला काय चाललंय, ही लोक जे करतायत तेच आपण करायचं, तर आपल्या आणि त्यांच्या दुकानात फरक राहत नाही. दुसऱ्यांपेक्षा काहीतरी वेगळं करतं म्हणून AR ऑटो स्पेअरअपची तुम्हाला फ्रँचायझी देत आहे, कारण आपण त्यांच्यापेक्षा काहीतरी वेगळं करत असतो. कारण आपल्याकडे आहेत सगळ्यात स्वस्त स्पेअर पार्ट आणि आपल्या स्पेअर पार्टला वॉरंटी सुद्धा. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला आहे ना लाईक करा. ज्यांना कोणाला फ्रँचायझी घ्यायची, ज्यांना कोणाला स्पेअर पार्टचा बिझनेस सुरू करायचा आहे, अशा लोकांना शेअर करा. आणि तुम्ही पहिल्यांदा आहे ना हा व्हिडिओ बघितल्यानंतर लगेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.